अत्यंत हेवीवेट खाती मिळावी त्याच्यासाठी अजित पवार 2 दिवस दिल्लीत तळ ठोकून आहेत। अजितदादांकडून अर्थ खातं, सहकार खातं, ग्रामविकास मंत्रीपद, त्याचबरोबर गृहनिर्माण, महिला आणि बाल कल्याण खात्यांची मागणी करण्यात आली आहे असं कळतंय। दिल्लीतील कालच्या अमित शहांसोबतच्या बैठकीमध्ये अजितदादांनी ही सगळी मागणी केली। उपमुख्यमंत्री पदासोबतच मोठी खाती पदरात पडावीत याच्यासाठी अजित पवार आग्रही आहेत। मोठ्या खात्यासाठी अजित पवारांच्या अमित शहांसोबत वाटाघाटी सुरू आहेत आणि ही वजनदार खाती मिळावीत यासाठी अजित पवार मागचे 2 दिवस दिल्लीत तळ ठोकून आहेत। पुन्हा एकदा आपण प्रतिनिधी पंकज दळवी यांच्याकडून तपशील घेणार आहोत। पंकज, नेमकी ही खाती अजितदादांकडून मागितली जात आहेत, काय नेमका फायदा त्यांच्या पक्षाला या दृष्टीने होऊ शकतो आणि तेवढी खाती पदरात पडू शकतात का? अजित पवार हेवीवेट खाती मागतायत। त्याच्यामध्ये मग गृहनिर्माण आहे। गृहनिर्माण हे अत्यंत महत्वाचं खातं आहे। ग्रामविकास आहे, कृषी आहे। या खात्यांची मागणी अजित पवार यांच्याकडनं केली जाते। महिला बाल कल्याण विभागाची केली जाते। कुठेतरी या सत्तेच्या सर्व संघर्षामध्ये, वाटाघाटींमध्ये अजित पवार हे कुठे गायब झाले आहेत किंवा दिसत नाहीत असा प्रश्न होता। मात्र आता अजित पवार यांच्या पक्षाकडनं खाती मागणी केल्याची जी आहे ती माहिती मिळते। गृहनिर्माण खात्यावरती जे आहे ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं दावा त्यांना ते अपेक्षित आहे। त्यामुळे नक्की काय होतंय, कोणाला कुठली खाती मिळणार, हा महायुती समोर तर जी, सोडवण्यासाठी खूप मोठा प्रश्न असणार आहे। अगदी पंकज, धन्यवाद दिलेल्या माहिती।